पुणे शहरात येणाऱ्या वाहतूक कोंडीला फोडण्यासाठी पुणे शहराच्या बाहेर सुरू असणाऱ्या अनेक प्रकल्पांबद्दल आजवर आपण बोललेलो आहोत। जसं की पुणे रिंग रोड प्रकल्प असो किंवा मग मिसिंग लिंक प्रकल्प। मात्र आता पुण्याच्या अंतर्गत वाहतुकीला देखील योग्य दिशा देण्यासाठी पुणे शहरात काही महत्त्वाचे प्रकल्प राबवले जात आहेत। त्यातीलच एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे शनिवार वाडा ते सारसबाग दरम्यान उभारला जाणारा भुयारी मार्ग। पण हा भुयारी मार्ग नेमका कसा असेल, कोणत्या भागातील पुणेकरांना याचा लाभ घेता येईल, याबद्दलच आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सुरुवात करूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुण्यातील वाहतूक कोंडीबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे। शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत चालली आहे। विशेषतः शनिवार वाडा, मंडई, लक्ष्मी रोड आणि सारसबाग परिसरामध्ये गर्दीचं प्रमाण हे अधिकच वाढलंय। त्यात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले रस्ते हे अपुरे पडू लागलेत। परिणामी नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना इथे करावा लागतोय। त्यामुळे प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळेच पुणे शहराभोवती आणि शहराच्या आतही अनेक महत्त्वाचे पायाभूत प्रकल्प सध्या युद्ध पातळीवर राबवले जात आहेत। याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे 8 मार्च रोजी नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील डबल डेकर उड्डाणपूल। आणि आता याच पार्श्वभूमीवर ऐतिहासिक शनिवार वाडा ते सारसबाग या दरम्यान भुयारी मार्ग उभारण्याची योजना समोर आली आहे। या भुयारी मार्गामुळे शिवाजीनगर आणि बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। याशिवाय या भुयारी मार्गाचा प्रमुख फायदा असा होईल की शहरामध्ये दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्ते असल्याने काही भागांमध्ये उड्डाणपूल उभारणं हे शक्य नाहीये। परंतु तरी सुद्धा वाहतूक कोंडी जर होऊ नये यासाठी भुयारी मार्ग उभारणं हे अत्यंत उपयुक्त ठरू शकतं। दुसरी गोष्ट म्हणजे जास्त रहदारी आणि दाट बाजारपेठ असलेल्या भागांसाठी हा प्रकल्प दिलासादायक ठरेल असं म्हटलं जातंय। आणि तिसरा फायदा म्हणजे नागरिकांना जलद प्रवास करता येईल, ज्यामुळे त्यांच्या खिशाला फायदा होईल, कारण इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल। शिवाय वेळेमध्ये अपेक्षित ठिकाणी सुद्धा पोहोचता येऊ शकतंय। दरम्यान या परिसरामध्ये भुयारी मार्ग असावा अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली होती, ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं की शनिवार वाडा ते सारसबाग या दरम्यान भुयारी मार्गाच्या शक्यतेची पडताळणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। याचबरोबर विधानसभेमध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील त्याचबरोबर पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सध्या राबवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांना अधिक गती मिळावी यासाठी लवकरच निधी सुद्धा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली होती। सोबतच शनिवार वाडा ते सारसबाग या दरम्यान भुयारी मार्गाच्या शक्यतेची पडताळणी करणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। आणि आता आपण थोडक्यात समजून घेऊया की भुयारी मार्गाचा काय फायदा होऊ शकतो। तर शनिवार वाडा आणि सारसबाग हे पुण्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेला परिसर आहे। या ठिकाणी दररोज लोक हजारो संख्येने भेट देतात आणि त्यामुळे लोकांची कायमच इथे वर्दळ पाहायला मिळते। आणि अशातच जर इथे उड्डाणपूल उभारायचं म्हटलं तरी सुद्धा ते अधिकच डोकेदुखी वाढण्याची इथे शक्यता आहे। त्यामुळे या भागात मोठे उड्डाणपूल बांधणं हे शक्य नाहीये। त्याचबरोबर या परिसरामध्ये मोठे उड्डाणपूल उभारल्यास शहराच्या सौंदर्यावर परिणाम होऊ शकतो असा अंदाज सुद्धा अनेकांनी व्यक्त केलाय। आणि या प्रस्तावित भुयारी मार्गामुळे मुख्य रस्त्यावरच्या वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात कमी होईल। त्यात सध्या शनिवार वाडा ते सारसबाग किंवा स्वारगेटकडे जाण्यासाठी अनेक सिग्नल लागतात, त्यामुळे वाहन चालकांना सतत थांबावं लागतं। त्यात संध्याकाळी कामावरून सुटण्याच्या वेळेत या रस्त्यावरील वाहतूक संख्या पाहून नवीन माणूस तर अक्षरशः इथे चक्रावून जाईल, इतकी भयंकर परिस्थिती इथे पाहायला मिळते। आणि म्हणूनच भुयारी मार्ग हा उत्तम पर्याय सध्याच्या परिस्थितीसाठी योग्य ठरू शकतो असं सुद्धा म्हणता येईल। बरं, या प्रकल्प व्यतिरिक्त सुद्धा शनिवार वाडा ते स्वारगेट असा दुसरा देखील भुयारी मार्ग म्हणजेच बोगदा उभारण्याचा सुद्धा प्रस्ताव आहे। मात्र याबद्दल आणि या प्रकल्पाबद्दलचा आराखडा तयार करण्यासाठी विलंब होत असल्याची वारंवार याबद्दल टीका सुद्धा करण्यात आली आहे। दरम्यान सध्या तरी या भुयारी मार्गाची रचना नेमकी कशी आहे, अर्थात शनिवार वाडा ते सारसबाग या भुयारी मार्गाची रचना नेमकी कशी आहे याबद्दल माहिती समोर आलेली नाहीये। परंतु काही जाणकारांच्या मते हे भुयारी मार्ग भविष्यातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊनच उभारले जातील, जे अत्याधुनिक असतील। शिवाय हा प्रकल्प खरंच पूर्ण झाला तर या मार्गामुळे शनिवार वाडा परिसरातून थेट सारसबाग किंवा स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळू शकतो आणि वाहतूक कोंडीच कमी होणार नाही तर शहरातील प्रदूषणामध्ये सुद्धा मोठी घट होण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते। दरम्यान या प्रकल्पासाठी सविस्तर आराखडा, तांत्रिक अभ्यास आणि खर्चाचा अंदाज तयार केल्यानंतरच अंतिम निर्णय हा घेतला जाणार असल्याची माहिती
माहिती मिळत आहे। त्यामुळे येत्या काळात या भुयारी मार्गाच्या कामाबाबत अधिक स्पष्टता येण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे प्रश्न सध्या एकच आहे, तो असा की शनिवार वाडा ते सारसबाग भुयारी मार्गाचा प्रस्ताव प्रत्यक्षात कधी आणि कसा साकारतो हे पाहणं आता पुणेकरांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान तुम्ही सांगा की खरंच हा प्रकल्प गरजेचा आहे का? यामुळे खरंच इथे वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी काही फायदा होईल का? कमेंट करून आपलं मत आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा। त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा तुम्ही कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर इतर पेजेसला सुद्धा नक्की फॉलो करा।